नमस्कार. मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोबी कोफ्ता करी. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात इथे मी घेतली आहे 1/2 किलो कोबी, अर्धा चमचा हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे, धना जिरा पावडर घेतली 1 चमचा, गरम मसाला घेतला आहे, इथे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, इथे 2 चमचे मैदा घेतला आहे, 2 चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि इकडे एक बारीक चिरून कांदा घेतला आहे. तर सगळ्यात आधी आपण सगळं मिक्स करून घेऊया. तर इथे मी घेतली आहे कोबीतलं पाणी काढून घेतलं आहे. आता टाकणार आहे हळद, मिरची, धना जिरा पावडर, गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, मैदा, बेसन, तांदळाचं पीठ, मीठ आणि कांदा. वरतून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि याला आपण मिक्स करून घेऊया. थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकते इकडे. तर हे असं मिक्स करून घेतलं. आता आपण याचे कोफ्ते करूया. तर अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते रेडी करून घेतले. तर आता आपण फ्राय करूया. तर आता तेल गरम झाले आहे आणि आपण कोफ्ते सोडणार आहे तेलात. मीडियम फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा. अशा प्रकारे सगळे कोफ्ते सोडून घ्यायचे तेलात. तर मीडियम फ्लेमवर कोफ्ते फ्राय करायला ठेवले होते, असे झालेत. आता अजून 5 मिनिटांनी काढणार आहे मी. मीडियम फ्लेमवर याच्यासाठी ठेवायचे आहेत की ते मधून कच्चे राहू नयेत. कोफ्त्याला असा कलर आल्यावर काढून घेणार आहे. तर कोफ्ते झालेत. तर आता फोडणीची तयारी. फोडणीसाठी मी इथे जिरा घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, 2 टोमॅटोची प्युरी घेतली आहे, हळद घेतली आहे, धना जिरा पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चम्मच, घरचा गरम मसाला घेतला आहे, मिरची घेतली 1 ते 1.5 चम्मच आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतली. तर आपण आता फोडणी देऊया. तर ज्या तेलात मी कोफ्ते तळले होते, आता त्याच तेलात मी फोडणी देते. तर आता सगळ्यात आधी मी टाकणार आहे जिरा. तेल गरम झालं, टाकते जिरा, पत्ता, कांदा, कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्या. कांद्याचा कलर चेंज होतो. आता याच्यात टाकूया टोमॅटो. ही 2 टोमॅटोची मी प्युरी करून घेतली होती. आता टोमॅटोला तेल सुटू द्या. तर इथे मी कोफ्त्यासोबत करते आहे नानची तयारी. तर इकडे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप मैदा टाकला आहे. तर आता याच्यात टाकूया पिंच ऑफ सोडा, थोडीशी दही, 1 ते 1.5 चमचा मी दही घातली आहे आणि थोडंसं तेल टाकते क्रिस्पीपणा यायला. आणि आता पीठ मळून घेणार आहे मी. तर हे नानसाठी पीठ असं मळून झालं आहे आणि आपल्या टोमॅटोला तेल सुटलं आहे. तर आता आपण तर्रीकडे वळूया. 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट देऊया, काहीतरी झाकून ठेवूया यावर. तर इकडे टोमॅटोला सुटलं आहे पाणी. आता आपण याच्यात टाकूया मसाले. हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट. छान असं फिरवून घेऊया.
आता आपण याच्यात ॲड करणार आहोत 2 ते 3 कप पाणी. आता याच्यात ॲड करते पाणी. तर आता या तरीला एक उकळा येऊ द्या. तोपर्यंत टाकते थोडीशी कोथिंबीर. एक उकळा येऊ द्या, मग आपण टाकणार आहे कोफ्ते, जे आपण कोफ्ते बनवले होते. तर आता याला उकळा आला आणि आता मी याच्यात टाकते कोफ्ते. आणि 5 ते 10 मिनिट परत याला एक उकळा येऊ द्या. मग तुमची भाजी एकदमच रेडी असेल. तर इथे थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपण चपाती लाटूया. तर इथे कलंजी टाकली आहे थोडीशी आणि टाकते थोडीशी कोथिंबीर आणि परत थोडंसं लाटून घ्या. थोडंसं जाडच ठेवा. तर तुम्ही बघू शकता. आता मी याला टाकते तव्यात. तर अशा प्रकारे तुमचं व्हीट नान रेडी होतं. तर तुम्ही बघू शकता, ही आपली अशी थाळी तयार आहे. नान आणि कोबी कोफ्ता करी. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.